भारत माता की वंदे। आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित महानगरपालिका आयुक्त जी सरकारजी, प्रवीण पवारजी, वीरेंद्र सिंगजी, उपस्थित सर्वच मान्यवर। आज सकाळपासून अनेक कार्यक्रम आमचे चालू आहेत, आताही अनेक कार्यक्रमात जायचे, परंतु सगळ्यात सुंदर कार्यक्रम मला वाटतं आजच्या दिवसभरातला हा डॉग शेल्टरचा आहे असं मला वाटतं आणि हा माझा आवडता विषय। उगाच येणं, सहानुभूती दाखवणं, चांगलं केलं म्हणणं, मला सुद्धा पहिले शंका होती की या कॉर्पोरेशननी एखादा असा दवाखाना उभा करणं हे थोडा शंका घेण्यासारखंच होतं, कारण की कॉर्पोरेशन इतकं चांगलं काम करते त्याच्यावर लोकांचा विश्वास नाही। परंतु आज तुम्ही दाखवलं की तुम्ही मनात आणलं तर चांगलं काम करू शकता आणि त्याचं हे उदाहरण आहे। मी आल्यानंतर मी पाहिलं, प्रत्येक डॉगला पाहिलं आणि माझी ही हॉबी, माझ्याकडे डॉग जे आहेत ते आतापासून नाही तर गेली 40 वर्षापासून माझ्या घरामध्ये मी डॉग पाळतो। म्हणजे आताच काहीतरी नवीन शोक आला, एखादा डॉग घेतला असं कधी होत नाही। फिशचं माझ्याकडं ते ॲक्वेरियम ज्याला म्हणतात ते आणि डॉग हे कंपल्सरी तुम्हाला माझ्या घरामध्ये दिसते। आजही माझ्या घरामध्ये 4 डॉग आहेत। बायको सुद्धा कधी कधी वैतागते, ठीक आहे माझ्यावर कमी प्रेम, कुत्र्यावर जास्त प्रेम, परंतु खऱ्या अर्थानं जरा पाहिलं तर इतकं काही ते जीव लावतात। जर पाळीव प्राण्याला तुम्ही जर जीव लावला तर ते तुम्हाला तुमच्यापेक्षाही डबल प्रेम तुमच्यावर करतात। हा अनुभव मला आहे। माझ्याकडे आता माझा एक कुत्रा आहे, 1 महिन्याचा होता तो तेव्हापासून आलेला, आणि तसे अनेक यांचं आयुष्य असतं 10 ते 11, 12, 13 वर्षापर्यंत। ते दुःखद घटना सुद्धा आम्ही पाहिलेत। माझ्याकडचे डॉग जेव्हा वारले त्या टायमाला माणसाचा जसा आपण अंत्यसंस्कार करतो त्याच पद्धतीने मी त्यांचा अंत्यसंस्कार केलेला, त्याच पद्धतीने आमच्या घरामध्ये सुद्धा पाळलेलं, आणि हे यासाठी की आम्ही त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेलो आहोत। तर माझ्या घरातला एक भाग आहे, या भावनेतून आम्ही त्यांच्याकडे पाहतो। आताही जेव्हा डॉग आहे तर माझ्याकडे डॉग आहे शिरू म्हणून आहे, तो मला 1 महिन्यापासून माझ्या बेडरूम मध्ये आहे। आता माझ्या बेडरूम मध्ये झोपतो, मी आल्यानंतर त्याला कोणाची गरज नाही, तो कोणाकडे जात नाही, मी आले। एवढा एक अटॅचमेंट असलेला हा प्राणी, परंतु आपण त्याच्याकडे दुसऱ्या अन्याने पाहतो। आपण दरवेळेला म्हणतो कुत्र म्हणलं आपण हँडल करतो, हे करताना माणसाला थोडासा हा विचार केला पाहिजे की घरामध्ये 1 डॉग, माझ्या घरामध्ये 4 डॉग आहे, परंतु श्रीकांतजीला माहिती 1 डॉग आताशी पुढे त्यांच्याशी रोळल्या गेलेले। फक्त वजन माझ्या एका डॉगचं वजन 110 किलो आहे, दुसऱ्याचं सुद्धा 110 ते 115 किलो आहे। असे 2 डॉग आहेत, दुसरे 2 छोटे आहेत। म्हणून तुम्ही पाहिलं असेल तर माझे ते डॉग सगळं वाघासारखे डॉग मी ठेवतो, मला ती सवय पहिल्यापासून आहे, त्याचा तुम्हाला कल्पना नसेल। परंतु जर माणसामध्ये थोडीशी तर आहे, ताकद आहे तर ते केलं पाहिजे। माझ्या डॉगवरचा महिन्याचा खर्च 1.5 लाख होतो आणि हे करायला पाहिजे। उगाच तरी काहीतरी एखादा डॉग घ्यायचा, पाळायचा, पट्टा घालायचा, टाकायचा, घेऊन फिरायचं आणि काय माझ्याकडे डॉग आहे, त्याची पूर्ण निगा राखणं हे आपलं काम आहे। जसं आपल्या मुलं घरामध्ये एखाद्या मुलाला सर्दी जरी झाली तर आपण डॉक्टरकडे जातो, मग त्या कुत्र्याला सर्दी झाली तर त्याचं काय, पण त्याची तेवढी निगा राखणं हे आपलं काम आहे। म्हणून हा सगळं प्रपंच मी करत असतो। कधी कधी असं वाटतं की कशाला केलं, परंतु दुसऱ्या सणाला आपल्याला वाटतं की अरे हे तर खरं आपलं साथीदार आहे। सगळ्यात इमानदार असलेला प्राणी ज्याला आपण दुर्लक्षित करत असतो। मला वाटतं श्रीकांतजी आपले बहुत दुआ दे रहे, हे जे मी आता आतमध्ये जाऊन पाहिलं का कुत्राचं ऑपरेशन चालू होतं, एकाचं ऑपरेशन झालेलं आहे, तो पडलेला आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांचं कोणी नाही, त्यांचा कोणी वाली नाही, परंतु त्याचा सांभाळ करणारी ही माझी महानगरपालिका आहे, त्याचं खरं आम्हाला गर्व आहे। एवढ्या चांगल्या पद्धतीने जर होत असेल ना तर निश्चित या शहरामध्ये तुम्हाला एक, मला वाटतं हा पहिला प्रयोग असेल, महाराष्ट्राचा निश्चित पहिला आहे।
एवढ्या चांगल्या पद्धतीने ते काय उभं केलंय, मला वाटतं हे पिक्चर सुद्धा त्याच पद्धतीने पाहिजे। या ठिकाणी तुम्ही शाळेच्या मुलाला बोलवताना, ते प्रभाग दाखवताना, त्यांना त्यांच्या ज्ञानात आम्ही भर टाकणारा डेलिकेटेड लोक जे आहेत, तो काही व्यक्ती आहे, त्या व्यक्तीकडे पाहिलं तर आपल्याला असं वाटत नाही की हा इतका इन्व्हॉल्व असेल, पण प्रत्येकाचं एक वेगळं हॉबी असते, त्या पद्धतीने तो स्वतः इन्व्हॉल्व होऊन सर्व काम करतो। तुम्हाला मनापासून धन्यवाद। मैडम यहाँ आई है, उन्होंने हमारे शहर में एक और दिशा दिखाई, आपने मदद किया। ये मदद करने वाले बहुत लोग होते हैं, लेकिन इस तरीके की मदद करने वाले हम आप कॉर्पोरेशन की तरफ से और पालक मंत्री के नाते से आपका बहुत तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। आपको थैंक्स, ये इतना अच्छा काम एक कुटुंब दिले त्यांनी आपल्याला इथं काम करायचं दाना द्या का आपली गुणाचं, आपण तर नको कुत्र्यासाठी पण पैसे देत असतात का, हे असं नाही, पण तू एक माणुसकीचं नातं दाखवला की आज बँगलोर इथं आलेली आणि एवढं मदत करते, याच्यापासून आपण बोल घेतला पाहिजे, आपण शिकलं पाहिजे। निश्चित त्याचं मनापासून धन्यवाद यासाठीच मानले की यापासून तुम्ही अनेकांना पॉझिटिव्ह मेसेज तुम्हाला सर्वांना सांग की एक आपण दरवेळेला ज्या निगेटिव्ह आपल्याकडे ज्या काही शक्ती आपल्यावर जे काही आक्रमित झालेलं आहे त्याच्यापासून बाहेर निघा, चांगलं एकमेकाबद्दलचं सहकार्याची भावना ठेवा। कमिशनर साहेबांना सुद्धा सांगेल हे जे काही काम तुम्ही करतात निश्चितच याला आमचं सहकार्य राहील। भविष्यामध्ये या शहरामध्ये फक्त आम्ही कचरा उचलणारे लोक आहोत, आम्ही पाणी देणारे लोक आहोत, आम्ही ड्रेनेज साफ करणारे लोक आहोत, आम्ही बिल्डिंग पाडणारे पण आहोत, आम्ही बिल्डिंग बनवणारे पण आहोत, हे आमची छाया नसू रे। फक्त आम्ही याच्यापेक्षाही जास्त काय करतो तर आम्ही पाळीव प्राणी असेल, फटका प्राणी असेल, त्यांची सुद्धा सेवा करतो। हे नवीन दालन तुम्ही उघडलेलं आहे त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार मानतो आणि पुन्हा 15 वर्षाच्या सर्व नागरिकांना माझ्यातर्फे शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद। ज्यांच्या हस्ते या लोकार्पण होतंय असे आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र आणि सन्माननीय पालकमंत्री आणि माणसाचे तर मित्र आहेतच, आणि विशेष करून पाळीव प्राण्यांच्या बद्दल एखाद्या वेळेला पोरांना जीव लावणारं नसेल, परंतु पाळीव प्राण्यांना जीव लावणारे असे सन्माननीय पालकमंत्री श्री संजय भाऊ शिरसाट साहेब, आणि दुसरे पाळीव प्राण्यांबद्दल अत्यंत एक खाकीतलं माणूस, फक्त माणसांच्या कायदा सुव्यवस्थेच्या राखत असताना तसेच पाळीव प्राण्यांच्या सुद्धा त्यांच्या हक्कासाठी सतत त्याला भांडणारे किंवा त्यांच्यासाठी वेगळे करणारे असे सन्माननीय पोलीस आयुक्त श्री प्रवीणजी पवार साहेब आणि सन्माननीय आयजी साहेब, आणि त्यांचं सुधार दातृत्वामुळे हा एक प्रकल्प आम्हाला उभा करण्यामध्ये हातभार मिळाला असे आश्रय ट्रस्ट त्यांचे सर्व मुख्य जे आहेत कानडी आहेत, बेंगलोरचे आहेत, परंतु त्यांना काही कारणास्तव कुछ काम से नहीं आ पाए, जन्माची हमसे बात हुई थी, उनका इच्छा थी कि बे डॉग्स के लिए कुछ करना है, लेकिन सर आज जर आमची ज्या ठिकाणी आमच्या भटक्या कुत्र्यांचा किंवा पाळीव प्राण्यांच्या जर तुम्ही फॅसिलिटी बघाल, मला स्वतः रडू येईल, तुम्हाला स्वतः फार म्हणजे तुम्ही तर आम्हाला शिवायच देणार की अशा पद्धतीच्या कशा काय तुम्ही पाळीव प्राण्यांसाठी किंवा भटक्या प्राण्यांसाठी आजकाल खूप जास्त चर्चा आहे सुप्रीम कोर्टामध्ये भटक्या प्राण्यांसाठी, परंतु ते भटक्या प्राणींचं सुद्धा हक्क आहे ॲनिमल बर्ड, आणि बरेच ज्यावेळेला आम्ही लहान असतो त्यावेळेला ते छोटे प्राणीला फार प्रेम करत असतो, मग नंतर मोठे झाल्यावर हे भटक्या प्राण्यांना घेऊन जा, आमच्याकडे ठेवू नका, मग प्राणी जोपर्यंत खेळतायत तोपर्यंत चांगला आहे, थोडा म्हातारी झाला की मग त्याला आजकाल वृद्धाश्रममध्ये तर माणसांना सुद्धा पाठवायला लागलं, तर पाळीव प्राण्यांसाठी तर जोपर्यंत चांगला खेळतो मग तोपर्यंत आपली आहे, नंतर ते दुसऱ्यांची आहे असे सोडून देतात, आणि बरेच वेळा गैरसमज भटक्या प्राण्यांसाठी खूप आहे, त्याला एखादा चांगला आश्रय मिळावा, त्यांचा हक्काचा घर मिळावा, आणि जर काही ना बोलणारे
काय कुठे निवेदन ना देणारे अशा लोकांचं काहीतरी करायला पाहिजे. आम्ही जे हक्काची जागा शोधत होतो, परंतु जे जागा नशिदींची आहे, गंजिटींची होत्या आणि गैरकृत्य या ठिकाणी खूप चालत होत्या. त्यावेळेला आम्ही माझ्या पाहणी दरम्यान एक अशी जागा या ठिकाणी लक्षात आला की रेल्वे स्टेशनच्या परिसराच्या खाली एक अत्यंत चांगल्या पद्धतीने करता येईल असे एक संकल्पना सुचली आणि त्याच्यासोबत आश्रय ट्रस्टनी त्याचा मदत केली आणि एक चांगला वस्तू आज उभं राहिलं. आज तर अभिमान वाटतो की पूर्ण भारत देशामध्ये एखादा भटक्या प्राण्यांसाठी 5 स्टार आणि एअर कंडिशन हॉल कुठेही नाही आहे. ते आपल्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा आहे. त्याचं नाव काय ठेवायचं आम्हाला काय विचार होता, आपल्या हस्ते आम्ही ते लोकांना विचारून आपण ठेवूया. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं जे डॉग आहे वाघ्या, हे त्या ठेवायचं किंवा काय ठेवायचं ते विचार करून आम्ही ठेवणार होतो. परंतु आमची हे खूप दिवसापासून कधी उद्घाटन करायचं, परंतु आम्ही ठरवलं होतं की हे सन्माननीय पालकमंत्री नुसता माणसांचेच नव्हे की भटक्या प्राण्यांच्या असली खरोखर पालक जे आपण आहात. कारण तुमच्या स्वतःच्या घरामध्ये आम्ही बघितलं सर 4 डॉग आहेत. एकच डॉग जवळ येऊ देतो, 3 डॉग आम्हाला जवळ पण येऊ देत नाही. परंतु खरोखर ते तुमच्याच हस्ते हे झालं पाहिजे आमची हट्ट होता, आग्रह होता. म्हणून आणि थोडा रांगरंगोटी वगैरे केलं आणि यानंतर सर आम्ही या शहरामध्ये प्रत्येक शाळाचा प्रत्येक वर्गाचा आम्ही एक ट्रिप काढायला कंपल्सरी करणार आहे. कारण ज्या भटक्या कुत्र्यांबद्दल जे समज आणि गैरसमज आहे की त्यांना कसे वागणूक असायला पाहिजे, कोणत्याच कुत्र्याकडे जवळ गेलं नाही पाहिजे, कधी हात लावला नाही पाहिजे, हे समज गैरसमज भरपूर आहे. त्यामुळे ह्या सर्व प्राण्यांचा एक हक्काचं घर या ठिकाणी आपल्याला मिळालं. प्रत्येक चॅनलला आपण बघितलं एक प्रेमाने जो लहान पोरं नाव ठेवतात, बिट्टू, चिकू, बिट्टा असे सर्व आपण चॅनलला नाव ठेवलं. आणि सर अजून या ठिकाणी जागा बघितले, रात्री तुम्हाला या ठिकाणी खूप दारुडे सापडायचे. आता शिल्लक 40,000 स्क्वेअर फीट अजून जागा आहे सर. त्या ठिकाणी आज ज्यांची अड्डा आहे ते आपण अड्डा संपवायचे आहे आणि तो पण आम्ही कामकाज सुरू केलं. कुठले जे डॉग शेल्टर, डॉग हॉस्टेल चालवणार आहे. कारण आज डॉग घरी असेल, एखादा माणूस घरी ठेवावाच लागतो. त्या ठेवूनच आपण कुठे फिरायला कुठेतरी जावं लागतं. मग त्यामुळे ते बरेच लोक पाळीव प्राणी ठेवत नाही. परंतु अशा लोकांसाठी सुद्धा एक हॉस्टेल शहराच्या जवळ असायला हवं. म्हणून 40,000 स्क्वेअर फीटमध्ये रेल्वे स्टेशनच्या ब्रिजखाली एक सुयोग्य वापर जे करून नशेमुक्त आणि या एक अड्डा आपण या ठिकाणी करतोय सर, जेणेकरून एक हक्काचा जागा पाळीव प्राण्यांसाठी होईल. आणि आज तुमच्या हस्ते शुभारंभ झाला, मला खूप मनस्वी आनंद आहे. आणि आता मला लक्षात आलं होतं की प्रवीण पवार सर हे डॉग लवर आहे, सरकडे डॉग स्क्वॉड आहे. तो सरांना मी आवर्जून घेऊन यायचा होता, म्हणून सर आले. मी त्यांच्याही मनापासून अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. आणि आज सर्व डॉग लवर्स एवढंच भटक्या प्राण्यांचं पण त्यांचा पण हक्क आहे आणि ते पण जगण्याचा आणि कायदेशीर जगण्याचा त्यांना पण अधिकार आहे. ते आपण अधिकार जोपासू एवढंच या ठिकाणी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपस्थित आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय श्री शिक्षक सर, माझे सहकारी अधिकारी श्री IG मिश्राजी, आपल्या महानगरपालिकेतले आयुक्त जी श्रीकांतजी, त्या ठिकाणी सर्व उपस्थित मान्यवर. खरं तर मी पहिल्यांदाच म्हणजे जसं आता जी श्रीकांत सरांनी सांगितलं की महाराष्ट्रात नाही तर भारतामध्ये अशा प्रकारे डॉगची ठेवण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. आणि खरोखर सगळ्याला आनंद वाटतो की आपले पालकमंत्री ते फक्त सांगितलं की फक्त लोकांकरता विचार करत नाही, तर प्रत्येक जो निष्पाप असा तो बोलू शकत नाही, आपल्याला मतं मांडू शकत
उपस्थित असतात तो प्राणी असतो त्याच्याबद्दल देखील त्याच्यामध्ये कळवणूपणा आहे अशी आपले पालकमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण आणि तिची सेवा त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. मी जी सेवांची आणि त्यांच्यासमोर टीमचं खरोखर कौतुक करतो. हे मानवतावादी आणि त्याचबरोबर लोकांना मानवता शिकवण्याकरता त्याचबरोबर लहान मुलांना आणि समाजातील लोकांना डॉगच्याबद्दल किंवा कुठल्याही पाळीव प्राण्याबद्दल किंवा स्टे डॉगबद्दल ज्या भावना आहेत आणि त्याचे विचार बदलण्याकरता ही जी काही त्यांनी संकल्पना राबवलेली आहे ती खरंच एक वेगळी आणि अशी वेगळी संकल्पना आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये आणि सगळ्या भारतामध्ये. त्याचा जर योग्य प्रकारे जर आपण अंगीकारला तर निश्चितच लोकांचे मतं जे आहेत पाळीव प्राण्याबद्दल बदलू शकतील. कारण की आता मी बघत असतो की पोलीस डिपार्टमेंटमध्ये खूप तक्रारी येतात डॉगच्या बाबतीत असतील कुठल्याही प्राणी असतील आणि त्या सामाजिक संघटना असतात त्या बराच काम करत असतात. त्यांना गुन्हे दाखल करण्यापासून त्या प्राण्याला केलेल्या हालपर्यंत खूप अडचणीला तोंड द्यावं लागतं. मग पेटासारख्या आंतरराष्ट्रीय संघटना त्याच्यात पडतात आणि मग त्याच्यानंतर केव्हा हायकोर्टामध्ये किंवा इतर कोर्टामध्ये देखील त्याचे दावे दाखल होतात. मग त्याच्यानंतर कारवाईला सुरुवात होते. परंतु निश्चितच मुख्या प्राण्यांना कारण की या पुस्तकावरती फक्त काय मानवाला काय राहण्याचा अधिकार नाही आहे. निसर्ग नियमाप्रमाणे प्रत्येकाला ह्या पृथ्वीवरती राहण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येकाच्या राहण्याच्या अधिकाराचा सन्मान एक मनुष्य म्हणून आपण देखील सगळ्यांनी केला पाहिजे. आज जो आपल्या मुख्य आणि बारक्या प्राण्यांचा आणि कुत्र्यांचा सन्मान या ठिकाणी आयुष्यात करतो आणि त्यांच्या केला जात आहे. त्याच्याबद्दल पुरुष एकदा मी त्या सर्वांचं खूप अभिनंदन करतो आणि त्यांच्या भविष्याच्या कार्यकर्ता मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. छत्रपति संभाजीनगर महानगरपालिका डॉग रूल 2023 के मुताबिक काम करने के लिए बहुत दिन से प्रयत्नशील थी. जो जगह और फंड्स की तहकीकात होने के बाद और हमारे कोशिश की इसमें यहाँ पर जगह और आर्या हस्ता ट्रस्ट जो है बेंगलोर की जिसने हमारे अप्रोच होके ये बताया कि आप अगर जगह देते हैं तो हम अच्छे तरीके से फंड आपको देंगे लेकिन हमारा डॉग हॉस्टल होना चाहिए. तो हमने वो उसके मुताबिक सर से मुलाकात करवाई और ये प्रोजेक्ट की जगह का वो कराया. तो उसके बाद में जो नशरी लोग और ये उसको जगह का रूप हमने बदल के एकदम महानगर पालिका में एक अच्छा डॉग शेल्टर और डॉग ऑपरेशन थिएटर और डॉग के मुताबिक जो भी लैब टेक्निक्स और ये इतना सर्विस वाली जो महाराष्ट्र में पहली ये योजना चालू की है जिसका आज इफ्तार हुआ तो उसके मेरी पूरी हो गई है. खुशी नहीं अभी तक नहीं. मेरा एनिमल हस्बेंड्री ऑफिसर के इसमें तहकीकात में मैंने महानगर पालिका में बहुत से जगह दिखा तो मेरे को खाली मेरा भाईंदर में एक उड्डान पुल के नीचे दिखा था जो और परिंदों का और उसका रखा था. तो मैंने ये इसको डॉग कलर से करिया. इसके अंदर एक्सीडेंट में कुत्ता मिल गया उसका इलाज होने वाला है और जो जिन्होंने ऐसा छोड़ दिया जो रोड पे का कुत्ता वो रहेगा उसका इलाज होगा. और तीसरी बात क्या जो आवारा कुत्तों की लोक संख्या उसका स्टरलाइजेशन होके उसको डॉग रूल 2023 के मुताबिक काम किया जाएगा. तो वापस छोड़ा जाएगा सर जहाँ से लाए थे डॉग को वहाँ पर या यहाँ शेल्टर में रखा जाएगा? नहीं वो डॉग रूल 2023 का भी अब अमेंडमेंट का चल रहा है तो जैसा रूल आता है उसके कार्रवाई किया जाएगी. कौन से डॉग रहने वाले हैं? शेल्टर में हमारा जानवर और जो ट्रीटमेंट के लिए हमारे पास रुकते हुए जानवर रहेंगे फ्री ऑफ कॉस्ट रहेगा. और जानवरों का अगर पालतू जानवर लाए तो हमारा लाइसेंस की रहेंगी वो और जो मेडिकल का वो रहेगा उनको लगेगा. हाँ वो तो हर एक किसकी चुनना चाहिए. अभी हमारा तो पहला कदम था जिसकी तरफ से हम वो कर रहे थे. तो और भी जो उड्डान पुल के नीचे की जगह है वो उसको का इस्तेमाल में लिया जाएगा. मेरा नाम शेख शाहिद पशुधन विकास अधिकारी छत्रपति संभाजीनगर.